आज मी बनवत आहे छोले. आज आहे संकष्ट चतुर्थी, त्या निमित्ताने आज मी बनवत आहे छोले. याच्यामध्ये मी 3 कांदे, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे वाटून घेतले सगळं. आणि ते झाल्याच्या नंतर मी त्याचमध्ये 2 टमॅटो आहेत फ्रेश मस्त, ते पण ग्राइंड करून घेणार आहे मिक्सरला. आणि इकडे मी ना तेल तापत ठेवले. तेल आपलं गरम झालंय. यामध्ये आता हे मसाला ऍड करणार आहे. यामध्ये जे वाटून वाटलेलं ते मी घातलेलं आहे. ह्याला छान मला एक 5-7 मिनिटं ह्याला मी कांद्याचा वास जाईपर्यंत छान तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. थोडं असं सुक्क झालं पाहिजे आणि त्याला तेल सुटलं पाहिजे. गॅस थोडा मीडियम करून घेणार आणि याला छान आपलं मस्त तेल सुटेपर्यंत एक 5 ते 7 मिनिटं मी शिजत घेणार. आणि त्यानंतर हे 2 टमॅटो आहेत तोपर्यंत मी ग्राइंड करून घेते ते शिजेपर्यंत. ओके, हे 2 टमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. आणि इकडे आपला मसाला होतोय खाली लागतो, त्याला थोडंसं हलवतच राहायला लागतं. छान तेल सुटतं, कारण की मग आपण लगेच जर टमॅटोची प्युरी यामध्ये ऍड केली ना की मग कांद्याचा ह्यामध्ये स्मेल येतो. त्यामुळे ह्याला छान तेलामध्ये फ्राय करून द्यायचं आणि नंतर मग टमॅटोची प्युरी घालायची आणि मग त्याला पण 2 मिनिटं किंवा मग 5 मिनिटं टमॅटोच्या प्युरीला पण छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मसाला ऍड करायचा, तसं मी तुम्हाला पुढे दाखवते. ओके, आणि सुक्क झालं. आता ह्यामध्ये मी टमॅटोची प्युरी जी आहे ती ऍड करणार आहे. 1 चमचा मीठ, चवीनुसार मीठ ऍड करायचं. छान ह्याला टमॅटोचा थोडा स्मेल जाईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं. आता ह्यामध्ये मी मसाला ऍड करणार आणि मग त्याला छान शिजवून घेणार. आणि हा छोले मसाला आहे तो मी ऍड. छोले मस्त बॉईल करून घेतलेले आहेत. हे माझ्या मम्मीने छोले दिलेले आहेत. बघू शकता तुम्ही किती सुंदर आहेत, मोठे एकदम. आणि बघते मी की हे मऊ शिजले का, एकदम स्मूथ शिजलेले आहेत, कारण की मला असेच आवडतात जास्त कडक. मी आता काय करणार आहे, ह्या एक 4-5 छोल्यांना असं स्मॅश करून घेणार आहे थोडंसं, जेणेकरून त्यामध्ये भाजीमध्ये आपल्या थिकनेस आला पाहिजे. सध्या माझे 5 मिनिटं याला छान मिक्स करून झालंय. ह्यामध्ये आता मी मसाले ऍड करते आणि मग दाखवते. बघू शकता ह्यामध्ये मी ते हळदी पावडर घातली, इथे लाल तिखट घातलं, इथे मसाला घातलाय छोल्याचा. आता याला छान मिक्स करून घेणार आणि ह्याच्यामध्ये छान ग्रेव्हीमध्ये शिजत देणार. छान 5 किंवा 7 मिनिटं, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मी याला शिजू देणार. बघा ग्रेव्हीला कसं मस्त साईडने ऑइल सुटतंय आपल्या. एक मसाला मस्त मी 10-1 मिनिटं मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतला आणि त्यामध्ये आता छोले ऍड केलेले आहेत. आता आपल्याला पाहिजे तसं यामध्ये पाणी ऍड करायचं आणि छोल्याला एक 15 मिनिटं उकळी काढून घ्यायची आणि मग गॅस आपला बंद करायचा आणि आपली छोले खाण्यासाठी रेडी आहे. बघा भाजीला मस्त उकळी सुटली आहे, छानपैकी तेलाची तरी येते. आता ह्याला मी अजून थोडं 5 मिनिटं उकळी येऊ देणार आणि मग गॅस आपला बंद करणार. इथे आहे आपली मस्त छोल्याची भाजी. बघू शकता किती छान तरी आली. तुम्ही एकदा